नाशिकमधल्या विद्यार्थ्यांसोबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चा केलेली आहे। काही जे विद्यार्थी आहेत हे सगळे विद्यार्थी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले होते। त्यांच्यासोबत चर्चा खरं तर राज ठाकरेंनी केली आहे। काय काय चर्चा झाली हे आपण या विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊयात। काय चर्चा झाली, तुम्ही स्वतः राज ठाकरेंसोबत आता चर्चा करत होता, कोणकोणत्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली? माझं नाव श्रद्धा दामोदरे आहे। मी हा मुद्दा मांडला की नाशिकच्या खड्ड्यांवरती त्यांचं काय मत राहील। आता आम्ही स्कूल गोईंग स्टुडंट्स आहेत, तिथे आम्हाला क्लासपर्यंत पोहोचण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागणार असतात। इथे खड्ड्यांमुळे 45 मिनिटं ते 1 तास लागून येतो। परंतु ह्या खड्ड्यांवरती अजून पण कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही आहे। आणि आपलं म्हणजे नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी बोललेले की आम्ही नाशिकच्या रस्ते डेव्हलपमेंटसाठी हे करतोय, मग ते डेव्हलपमेंटच्या जागी डिग्रेडेशन होतंय। तर मी सरांना हे विचारलं की तुम्ही यावरती ॲक्शन घेणार का? मग ते बोलले की मी नक्कीच यावरती ॲक्शन घेईन। तू नेमकी काय चर्चा केली, तुला काय नेमके म्हणाले? मी सरांना विचारलं की जे नीट पेपर्स लीक होतात तर त्याचा म्हणजे मुलांवरती जे मानसिक तणाव येतात तर ते मानसिक तणाव येऊ नये यासाठी सरकार काय करेल। मग सर बोलले की नीट पेपर आता हे लीक होतात, जे करतायत आपण त्यांना नक्कीच पकडूयात, त्याबद्दल बोललेत सर। आणखी काही विषय घेतले होते का? कारण नीट पेपर बद्दल विषय घेतलेला, कारण की शिक्षण मंत्रीवरनी तर रिझायनेशन दिलेलं, बट जे लोक इन्व्हॉल्व्ह होते नीट पेपर लीक करण्याबद्दल त्यांच्यावरती काहीच ॲक्शन घेतलेली नाही। ते पुण्याचे होते, कोणी नंदुरबारचे होते आणि हे महाराष्ट्रातलेच लोक होते। आणि इनफॅक्ट हे लोक महाराष्ट्रात असताना हे फ्री आहे, यांचे क्लासेस चालू आहे, हे फिरता, यांच्यावर काहीच कारवाई केली नाही। हे मी सरांना बोललेली, तर सर बोललेले याच्यावर आम्ही कारवाई करूया। अजून काय चर्चा झाली? कारण बऱ्याचशा गोष्टींमध्ये खरं तर आपण बघतोय दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं त्यावर काही चर्चा केली? तर सरनी सांगितलं की दिल्लीमध्ये कोणीतरी एक त्यांचा माणूस आहे, तो ते सर्व बघतोय। आणि हे सर बोललेले की आम्ही प्रयत्न करू की ही जे आता झालेलं आहे नीट पेपरचं तर हे भविष्यात नाही होणार, यांची आम्ही पूर्वपूर्वी काळजी घेणार, असं सर आम्हाला बोलले। आणखी काही विषय होते, त्या विषयावर काय काय नेमकी चर्चा झाली तुझ्यासोबत, तुझ्या मैत्रिणीसोबत? त्यांनी हेच सांगितलेलं की नाशिकबद्दल काय झालं वगैरे, आमच्या इन्स्टिट्यूटला बोलवलेलं ते सरला प्रोटेस्टसाठी बोलण्यासाठी। बाकी एवढंच झालं, जास्त काय आमचं बोलणं नाही झालं। भेटून कसं वाटलं? भेटून एकदम चांगलं वाटलं, ते एकदम काइंड पर्सन, एकदम चांगले आहे, त्यांच्याशी भेटून खूप चांगलं वाटलं आम्हाला। तू भेटली, समक्ष भेटली, बोलली, काय वाटलं? मला त्यांच्यासोबत बोलून खूप चांगलं वाटलं। खूप चांगलं मनाने बोलले की आम्ही करू, असं प्रयत्न करू सगळं नीट करण्याचा वापस। इतक्या दिवसांपासून विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण विभागात अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत आहे, असं असताना तू एका राजकीय नेत्याला भेटली, त्यांच्यासोबत चर्चा केली। खरं तर आत्ताच्या जनतेचा एक वेगळा विचार पडतो, राजकारण्यांबद्दलचं एक वेगळं मत पडतं। तुला आत्ता प्रत्यक्ष भेटल्यानंतर, बोलल्यानंतर नेमकं काय वाटलं? मला अत्यंत म्हणजे आनंद झाला त्यांना भेटून की राज ठाकरे शेवटी ते त्यांना भेटून असं इन्स्पिरेशन भेटले त्यांना बघून, तर खूप चांगलं वाटलं आफ्टर ऑल त्यांना भेटून। आता तू वोटर नाहीये, वोट करणार आहे, असं असताना पॉलिटिशियन लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलतोय सध्याच्या या सगळ्या नव्या पिढीचा। असं असताना तुला नेमकं मनात आधी काय होतं भेटीच्या आधी आणि भेट झाल्यानंतर आता काय वाटतं? भेटीच्या आधी तर असं काही नाही की मला असं वाटायचं की हा गव्हर्नमेंट काय ॲक्शन घेत नाही, असं नाही। भरोसा होता मला गव्हर्नमेंटवर की हे काही ना काही तर करतीलच, पेपर लीक जरी झाला तरी। सो त्यांना भेटल्यानंतर तर मला अजून कॉन्फिडन्स आलाय की हां हे काहीतरी करतील आपल्यासाठी। खरं तर हे अनेक विद्यार्थी खरं तर माझ्यासोबत होते, यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। एकूण जर बघितलं तर नाशिकमधल्या खड्ड्यांचा प्रश्न देखील या विद्यार्थ्यांनी खरं तर राज ठाकरे यांच्यासमोर मांडला। त्यांनी देखील यांना आश्वस्त केलं आहे की या सगळ्या संदर्भात मी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत। मात्र जे विद्यार्थ्यांचे खरं काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भात देखील एक काही आश्वासन राज ठाकरे यांनी खरं त्या विद्यार्थ्यांना दिलं आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांकडनं आपल्या ज्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत त्यामध्ये या विद्यार्थ्यांना एकूणच पुढील काळामध्ये जे नवीन त्यांच्या बाबतीत काही गोष्टी खरं तर सरकारकडनं किंवा सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षित आहेत ते होतील, अशी अपेक्षा खरं तर या विद्यार्थ्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे। कॅमेरामन मंगेश सुरेंसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।